पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रतर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे की नाही लागणार आहे आणि लागणार आहे तर कोणत्या तारखेपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट लागणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि मी पहिल्या लिस्ट पासून मी तुम्हाला या ठिकाणी तारखा सांगत येत आहे की ह्या तारखेला या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। आणि जेव्हा तिसरी लिस्ट लागायची होती तर त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 19 मेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट लागणार आहे। म्हणून 19 मेला जे विद्यार्थी मित्रांनो 5 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी थर्ड लिस्ट या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90%, 92%, 93%, 94% अशा विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे की नाही भेटणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांचा कडाप कमी जाणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आता राहिलेले आहे, किती पर्सेंटेज वाले मुलं अजूनही सिलेक्शन व्हायचे या ठिकाणी राहिलेले आहे, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे कडाप या ठिकाणी आणणार आहे तर इमानदारीने खरी सांगा की तुम्हाला किती मार्क यामध्ये 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे याबद्दल। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी थर्ड लिस्ट या ठिकाणी लागली होती आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा थर्ड लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं होतं तर त्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख ठेवण्यात आली होती तर 3 जून 2025 पर्यंत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तारीख त्या ठिकाणी देण्यात आली होती। आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची या ठिकाणी तारीख गेलेली आहे आणि ज्यांचं सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये निवड झालं असेल, सिलेक्शन झालं असेल आणि त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल आतापर्यंत त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो रिजेक्ट केलं जाणार आहे, त्यांना जे काढून टाकण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे हे 3 जूनला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती आणि ते तारीख या ठिकाणी गेलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे ज्या पण तारखा असते तर त्या तारीख झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट येत असते, एक लक्षात ठेवा। आता बरेच विद्यार्थ्यांचे काही असे सुद्धा मला नेगेटिव्ह कमेंट वाटले, दिसले की सर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट लागणार नाही म्हणून। तर मी तुम्हाला आता सांगून देतो 100% पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट आता कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, कारण की मी तुम्हाला पहिल्या लिस्ट पासून या ठिकाणी तारखा सांगत आलो आहे की ह्या तारखेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागणार आहे म्हणून। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तर ते जवळपास तुम्हाला 17 जूनच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 17 जूनला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, 17 जून पर्यंत आपल्याला यामध्ये वाट पाहायची आणि 17 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपण पुढील दिवसामध्ये काही कटावर सुद्धा व्हिडिओ आणणार आहे, पण तुम्हाला त्या ठिकाणी नक्की कमेंट या ठिकाणी करायचे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला, जेणेकरून मला अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी लिस्ट आहे हे 17 जून पर्यंत या ठिकाणी येणार आहे। तर तुम्ही हमखास राहा या ठिकाणी, नो टेन्शन तुम्ही राहा आणि चौथी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी थर्ड लिस्ट या ठिकाणी लागली आहे आणि त्या थर्ड लिस्ट मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा त्या ठिकाणी झालेला आहे, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी भरपूर मुलं त्या ठिकाणी गेलेली, एक लक्षात ठेवा। जागा तर पूर्णच त्या ठिकाणी भरून टाकल्या, जर समजा त्या ठिकाणी जागा पूर्णच भरून टाकल्या असत्या रिअल मध्ये तर जे विद्यार्थी मित्रांनो चौथी लिस्ट या ठिकाणी आली नसते, एक लक्षात ठेवा। तर जे थर्ड लिस्ट या ठिकाणी लागली आहे तर त्या थर्ड लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने पर्सेंटेज होते, जसं 60% झालं, 70% झालं, 80% झालं, 90% झालं, 91% झालं, 92% झालं, त्याचबरोबर 93% झालं, तर
ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीने एवढे पर्सेंटेज होते तर त्या मुलांचं सिलेक्शन ह्या थर्ड लिस्टमध्ये झालं नाही आहे। तर थर्ड लिस्टमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तर ज्यांना 50% होते, 45% होते, 35% होते, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर जेव्हा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे जे फॉर्म भरणे चालू होते तर मुलांनी यामध्ये काय केलं आहे, विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा यामध्ये केलेला आहे तिसऱ्या लिस्टमध्ये। तर मुलांनी काय केलं की फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांना 35% आहे, 40% आहे, 45% आहे, 50% आहे, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काय केलं तर बा फॉर्म सुद्धा आपल्या हातीचा आपल्याला सुद्धा मोबाईलमधून फॉर्म भरता येते आणि फ्रीमध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर मुले काय करते की फॉर्म भरताना त्यांना 10वी मध्ये जे पर्सेंटेज आहे कमी राहते, जसं 35, 40, 45, 50 अशा प्रकारे, तर ते मुलं फॉर्म भरायच्या अगदी जास्त पर्सेंटेज टाकते, म्हणजे 94% झालं, 95% झालं, त्याचबरोबर 97% झालं, 91% झालं, 92% झालं। तर असे मुलं कोण करते की ते पाहते की बा आपल्या यामध्ये लिस्टमध्ये नाव येते का, कसं वाटते बा आपलं लिस्टमध्ये नाव आल्यावर। तर हे काही पाहण्यासाठी, हे काही आजमावण्यासाठी मुलं काय करते की स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते आणि हे दरवर्षी जे दर लिस्टमध्ये भरपूर मुले असे जे कामं करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर मुलं जे असे आहे की त्यांनी जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकलेले आहे आणि अशा कंडिशनमध्ये काय झालं आहे की ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीनं पर्सेंटेज होते तर त्या मुलांचं सिलेक्शन हुकून गेलं, ठीक आहे, आणि ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे जर मुलं ज्यांनी फर्जीवाडा केला आणि हे जर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्यांना डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाते, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक, ठीक आहे। तर ह्या कारणानं मुलं त्या ठिकाणी जात नाही आणि तिथं जर गेले तर लंबे फिटते त्यांच्या हातातून, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कडक कारवाई त्यांच्यावर होणार आहे, एक लक्षात ठेवा, ज्यांनी सुद्धा हा फर्जीवाडा केला त्यांनी। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्टमध्ये या ठिकाणी फर्जीवाडा झालेला, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे काय विद्यार्थी काय करते की पैसे देऊन ज्या मार्कशीटा बनवते, पैसे देते आणि जास्त पर्सेंटेज जे जास्त पर्सेंटेज आपले मार्कशीटच्या बनवते, ठीक आहे। तर पैसे देऊन मुलं काय मार्कशीट त्या ठिकाणी बनवते जास्त पर्सेंटेजच्या, ठीक आहे। तर ह्या काही असा फर्जीवाडा त्या ठिकाणी सापडलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या कारणानं मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जास्त गेले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जास्त मुलांनी केली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना आता हे जे चौथी लिस्ट लागणार आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना चान्स भेटणार आहे का, ज्यांना 60% आहे, 70%, 80% आहे, 90% आहे, 91% आहे, 92%, 93% आहे, तर ह्या गटातील विद्यार्थ्यांना मी तुम्हाला आता सांगून देतो। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो चान्स भेटणार आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90%, 91, 92% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे चौथ्या लिस्टमध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि मी तुम्हाला असं सुद्धा सांगतो की असे काही डिव्हिजन जे विद्यार्थी मित्रांनो असणार आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फॉर्म आले नसेल आणि तिथं जर समजा एवढे पर्सेंटेज कमी पर्सेंटेजवाले पोरांनी फॉर्म भरला असेल तर नक्की त्या ठिकाणी आपला नंबर लागणार आहे। तर मी तुम्हाला चौथ्या लिस्टमध्ये दाखवणार सुद्धा आहे की ज्यांना 70च्या वरतवाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, 80च्या टक्केवाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, तर ते PWD कॅटेगरीचे असू शकते, ST कॅटेगरीचे असू शकते, EWS कॅटेगरीचे असू शकते, SC कॅटेगरीच्या असू शकते, ठीक आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय